श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर का स्वामी भक्त असाल आणि तुमचा देखील स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर आजचा हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नकात. आजच्या या संदेशाला फक्त एक संदेश म्हणून सोडून देऊ नकात, कारण आजच्या या संदेशातून स्वामी तुम्हाला खूप काही महत्त्वाचं सांगणार आहेत. अशा गोष्टी ज्याने तुमच्या जीवनामध्ये एक नक्कीच चांगला असा बदल घडून येणार आहे. त्यामुळे हा संदेश आजचा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, मधूनच सोडून देऊ नकात. त्याआधी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी तुम्हाला महत्त्वाचं खूप काहीतरी आत्ता सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये शिकणे कधीही सोडून देऊ नकात. नवीन नवीन गोष्टी हे शिकत राहिलं पाहिजेत. प्रत्येक माणसाकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकता आलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे असे काही ना काहीतरी असते ज्याची आपल्यामध्ये कमतरता असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये असे चांगले काहीतरी गुण असतात, त्याचा अभाव आपल्यामध्ये असतो. त्या व्यक्तीकडनं त्याचे चांगले गुण समजून घेतले पाहिजे आणि आपल्यामध्ये त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे असे काही ना काहीतरी चांगले गुण हे असतातच. त्या गुण जे काही आपल्यामध्ये नाहीत, त्यामुळे आपण त्या व्यक्तीकडनं ते चांगले गुण त्याचे घेतलेच पाहिजेत. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीने काळानुसार बदल हा घडवलाच पाहिजे. त्यांनी स्वतःमध्ये बदल हा केलाच पाहिजे. काळानुसार प्रत्येकाने पुढे चाललंच पाहिजे. स्वतःमध्ये काही ना विशिष्ट असे बदल काळानुसार केलेच पाहिजे. नाहीतर काळ पुढे जातो आणि तो व्यक्ती तसाच मागे राहून जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, काळानुसार नेहमी पुढे चालत राहा. नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत चला. नवीन गोष्टी ज्या तुमच्या जगण्यातल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप अशा महत्त्वाच्या आहेत, त्या तुमच्या जीवनामध्ये काही फरक घडवू शकतात. अशा नवीन व्यक्तीसोबत तुम्ही बोलत चाला. नवीन तंत्रज्ञान तुम्ही शिकून घ्या. त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर का काळाभर सोबत पुढे जायचे असेल तर नवीन नवीन गोष्टी ह्या शिकत राहिलाच पाहिजेत. माझे वय झाले, मला आता शिकणे होणार नाही, असे करून तुम्ही त्या गोष्टी टाळू शकत नाही. याने तुमचेच मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, काळासोबत पुढे जायला शिका. नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये माणसाने वाईट गोष्टी या विसरायला शिकलं पाहिजे. माणूस नेहमी काय करतो, चांगल्या गोष्टी तो लगेच विसरून जातो आणि वाईट गोष्टी तो कायम लक्षात ठेवत राहतो. लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी कधीही विसरून नकात. वाईट गोष्टी यांच्याकडे दुर्लक्ष करा, पण चांगल्या गोष्टींना तुम्ही कधीही विसरू नकात. माणसाचं मन असे असते की त्याला चांगल्या गोष्टी लगेच विसरल्या जातात आणि वाईट गोष्टी मात्र तो कायमच्या ध्यानात ठेवतो. ह्या त्याच्या स्वभावामुळेच तो त्याच्या जवळच्या व्यक्तींना त्याच्यापासून दूर लोटत असतो. माणूस काय करतो, आपल्यासोबत एखाद्याने वाईट वागले, एखाद्याचं आपल्यासोबत भांडण झाले तर आपण तेच गोष्ट फक्त लक्षात ठेवतो. पण त्याच्यासोबतच्या आपल्या चांगल्या आठवणी, त्याने आपल्याला चांगल्या वेळी केलेली मदत हे मात्र आपण विसरून जातो. चांगली गोष्ट आपण कधीही लक्षात ठेवत नाही. आपण फक्त त्याने माझ्यासोबत असे वाईट घडवले, हे केले, याच गोष्टी मात्र तो लक्षात ठेवतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी आठवणीत ठेवा आणि वाईट गोष्टींना विसरून जावात. याने नात्यांमध्ये गोडवा आहे तसाच राहतो. याने नात्यांमध्ये दुरावा होत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी ह्या कायम आठवणीत ठेवा, तर वाईट घडलेल्या गोष्टी विसरून चालायला शिका. स्वामी सांगतात, काल जे घडलं ते लगेच आज विसरून जायला शिका. भूतकाळात घडलेल्या गोष्टी मागे चालत शिका, मागे सोडायला शिका. त्याचा वर्तमानामध्ये काहीही विचार करत बसू नका. कारण की तुम्ही जेवढा भूतकाळात घडलेल्या गोष्टीमुळे वर्तमानात त्याचा विचार करत बसाल तेवढंच तुम्हाला त्रास होणार आहे आणि भविष्यामध्ये त्याच गोष्टी तुम्हाला दुःखी करणार आहेत. त्यामुळे तुमचे स्वतःचे हे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, भूतकाळात काय झाले
त्याचा परिणाम आपल्या वर्तमानात घडवून देऊ नका. उलट भूतकाळात जी चूक झाली ती चूक सुधारण्यासाठी वर्तमानामध्ये प्रयत्न करा. भूतकाळामध्ये तुमच्याकडून जी चूक झाली आहे ती चूक दुरुस्त करून वर्तमानामध्ये चांगल्या कामाला लागा. कष्ट प्रामाणिक करा. भूतकाळात तुमच्याकडनं जी चूक झाली आहे ती चूक सुधारून तुम्ही वर्तमानात चांगले प्रामाणिक कष्ट करायला लागा, जेणेकरून तुमचे भविष्य हे चांगले घडेल. लक्षात ठेवा, भूतकाळामध्ये कधीही जास्त वेळ रमवू नकात. भूतकाळाला विसरायला शिका, वर्तमानात जगायला शिका. जो मनुष्य वर्तमानात जगतो, कष्ट करतो, त्याला स्वतःचे भविष्य हे तो चांगले बनवत असतो. याउलट जो व्यक्ती भूतकाळातच रमून राहतो तो कधीही पुढे जायचा प्रयत्न करत नाही. त्याला त्या भूतकाळातल्या गोष्टीच आठवतात, त्यामुळे तो कधीही प्रगती करू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, भूतकाळात जगणं सोडून द्या. याउलट भविष्यामध्ये आपल्याला कसं चांगलं राहता येईल याच्या प्रयत्नामध्ये तुमचे वर्तमान घालवा. नक्कीच आयुष्यात तुमची प्रगती होईल. स्वामी सांगतात, लोकांना माफ करायला शिका. लक्षात ठेवा, माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा कधीही मोठाच असतो. त्यामुळे कोणाचीही चूक झाली आणि तो तुम्हाला माफ करत असेल, माफी मागत असेल, तर त्याला माफ करायला शिका. त्याच्याविषयी जास्त वेळ मनामध्ये क्रोध ठेवू नकात. याने तुमचेच मन दुःखी होते, तुम्ही नुकसान करून घेत असता. याउलट माणसाला तुम्ही माफ केले तर तुमचेच मन हलके होऊन जाते. यातून तुम्ही किती श्रेष्ठ आहात ते समोरच्याला दिसत असते. त्यामुळे माफ करायला शिका. माणसाच्या चुका ह्या माफ करायला शिका. त्याच्या चुका पोटात घ्यायला शिका. लक्षात ठेवा, जो व्यक्ती माफ करायला शिकतो त्याच्यासाठी अशक्य आयुष्यात असे काहीच होत नाही. माफ करणारा कधीही मोठाच असतो. त्यामुळे माफी कोणी मागत असेल तुमच्यापाशी तर त्याला माफ करायला शिका. पण माफ करताना पण त्याला एकदा माफ करा, दोनदा माफ करा. पण त्याच्याकडून 30 जर का चूक होत असेल तर सर्वात उत्तम त्याच्याशी न बोललेलेच बरं. कारण की तुम्ही त्याला माफ करणार आणि पुन्हा तो तुम्हाला त्रास देणार. एकदा दोनदा झाले, पुन्हा तिसऱ्यांदा सुद्धा तसंच झाले तर सरळ त्या व्यक्तीशी बोलणे सोडून द्या. थोडा दिवस तुम्हाला त्रास होईल, पण नक्कीच तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. सतत चुका करणारा व्यक्ती तुमच्या सोबत कधीही नसलेला बरा. तो सोबत असेल तर तुम्हाला त्रास होईल. त्याच्या प्रत्येक गोष्टीमुळे तुम्हालाच मनस्ताप होईल. तो सतत तुम्हाला त्रास देत राहील. तो तुम्हाला ओळखून जाईल की तुम्ही त्याला सतत कितीही चुका केल्या तरी तुम्हाला त्याला माफ करत आहात. त्यामुळे तो तुमची कदर करणार नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना स्वतःपासून दूर ठेवलेले कधीही बरेच. अशा व्यक्तींपासून 5 पाऊल लांब राहा. त्यांच्याशी या जास्त विषयावर बोलू नकात. त्यांच्या संपर्कात सुद्धा राहू नकात. आयुष्यात प्रगती करचाल. श्री स्वामी समर्थ.